तुषारनी फर्स्ट टाइम असा काहीतरी स्टंट ट्राय केलंय. त्यांना रोड माहित नाहीये. चल बाबा. तर खूप दिवस झाले आम्ही कुठं गेलो नव्हतो आणि स्नेहलला खूप दिवस झाले असे जायचं होतं बाहेर, त्यामुळे आम्ही चाललोय आज आमच्या आजोबांच्या गावाला. हा खूप स्टीफ रोड होता, तर आम्ही इथून वर गेलो आणि पुढे रोड एंड होता, पुढे जागाच नव्हती. मग त्यामुळे रिटर्न थोडीशी रिव्हर्स घेऊन टर्न मारला. सो तुषारनी फर्स्ट टाइम असा काहीतरी स्टंट ट्राय केलंय. सो आणि खूप ही वॉज सक्सेसफुल. खूप कमी जागा होती, म्हणजे एकच गाडी बस लिटरली, म्हणजे इकडून एवढंच जागा होती इकडे आणि इकडे, आणि आम्ही तरी म्हणजे आली व्यवस्थित काढता. आणि उतार होता, फुल स्टीप होता, फुल स्टीप. या आई साहेब आमच्या या परवा येऊन गेल्यात. परवा येऊन गेल्यात, यांना रोड माहित नाहीये. चल बाबा आता नको वेळ घालू. चल प्लीज तुषार, किती वाजले ते बघा. बोल. आता आम्ही पोहोचलोय तुषारच्या आजोबांच्या गावी. गावाचं नाव आहे बहुली. बहुली. तर त्यांचं असं छान जुन्या टाईपमध्ये कशी घरं असतात तसं शेण आणि मातीचं घर, छान कोंबड्या मांजर वगैरे. म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रॉपर असं गावाचं फील होईल. सो हे आहे आमच्या आजोबांचं घर. मी जेव्हा ते एकत्र होते तेव्हा ते इथं राहत होते. तुम्हाला आता आतमधलं दाखवतो. आता इथून आतमध्ये एंट्री केल्यावर पहिला यांचा म्हशीचा गोठा. ही मेन आहे म्हैस. त्यानंतर ही त्यांची 4 आहेत म्हशी पिल्ल, आणि यांच्याकडे कोंबड्या पण आहेत. हा म्हणजे हा हॉल, छोटा हॉल टाईप आहे. आणि त्याच्यासमोर असं हा गोठा गेलाय. नंतर आतमध्ये सगळं जुन्या काळचे सगळं. आता एक सागवान असेल. हा आतमध्ये एंट्री केलं इथं हॉल आहे. इथे त्यांचं हे देवघर आहे. इथं सगळे फ्रीज, सगळं जुन्या काळचे फ्रीज, टीव्ही एकदम ओल्ड स्टाईल. अरे कहना क्या चाहते हो? गावाकडचं घर आहे आणि या काकू आहेत माझ्या, आणि आता आम्ही चिकन बनवतात चुलीवर. स्पेशल चिकन खायचंय चुलीवरचं, म्हणून आम्ही आलो इकडे. कशाचं घर आहे? कुडाचं घर आहे, शेणाने सारवलंय. शेणमाती म्हणजे काय असतं ते? कुडाचं घर म्हणजे बांबू सारखाच एक प्रकार असतो. हा, झाडाचंच असतं, आणि हे शेण मातीचा लिंपून केलेलं आहे. बघू शकतो तुम्ही. परड म्हणतात, परड. कशाला? हे जे घराच्या मागची जागा असती ना त्याला परड म्हणतात. ओके. हे बॅक साईडला त्यांचं शेती पण आहे. परड तेच. आणि त्याच्यामध्ये मग छोटे छोटे भाजीपाला, मिरच्या असं लावता येतं तिथे. ओके. म्हणजे रोजची भाजी खातो आपण ते लावतात. मोहरी लावली होती. तर इथे तुषार गावरान अंडी सोलून देतोय मला. मस्त त्या काकूंनी गावरान अंडी बॉईल केलेली आहे आणि खरंच खूप टेस्टी लागतात. आणि ह्या मांजरी अंडी दिली तर खात नाहीयेत, कारण की त्यांना चिकन खायचं आणि ते भांडतायत. कसं आहे तुषार? चांगलं आहे. टेस्ट एकदम वेगळी आहे. त्यांची स्वतःची घरच्या कोंबड्या. हा, घरच्या कोंबड्यांची अंडी आहे. खूप मांजरी यांच्याकडे. 1 2 3 4 5 बघू शकता.
50 भाकऱ्या 50 भाकरी, चिकनचं भाजी, भात सगळं एकटं करतात त्या. केव्हा ते भात लावायला, काढायला, जोडायला कातकरी घ्यावं लागतात ना, घरी नाही ना उरकत. 50 भाकरी तेवढ्या 50 भाकरी त्या पण जाड करायला लागतात त्यांना. म्हणजे पातळ नाही अशा अजिबात नाही, ते लोक काय 2-2, 3-3 खातात ना, जाड करायला लागतात. चुली बिली करून काढलंय, चुली आता रवाय न्यायची मिक्सरचं भांड आहे. चिकन शिजतंय आपलं चुलीवर मस्त. स्नेहल जेवण कसं होतं? एक नंबर होते, एक नंबर. एवढं टेस्टी लागत होतं ना. चुलीवरचं होतं ते, असं उकळून उकळून घेतलेलं. मी खरं सांगते, मी कधीच रस्सा पित नाही, पण मी फर्स्ट टाईम 2 प्लेट रस्सा पिली. आणि इव्हन त्यांनी एग जे बॉईल केले होते ना, त्याची पण टेस्ट एवढी वेगळी होती ना. आपले इथे फसवतात गावरान अंडी म्हणून, पण त्याची अशी टेस्ट लागत नाही. आणि खरंच खूप छान मस्त जेवण आहे. आता खूप फुल झाले, असं वाटतं आता एखाद्या झाडाखाली जाऊन मस्त चटई टाकून निवांत झोपावं. आणि राईस पण इंद्रायणी होता ना? हो, राईस आणि रस्सा खूप मस्त लागत होतं. माझं पण तेच सेम कमेंट आहे की जेवण एक नंबर होतं. म्हणजे ते चुलीवरचं ऑथेंटिकेट जे चुलीचं एकदम त्यात म्हणजे फ्लेवर आला आहे. आणि मसाले पण त्यांचे घरगुती होते. आणि त्याने ते प्रॉपर कांदा आणि आय थिंक खोबरं आणि चुलीवर ते भाजून घेतलं त्यांनी. आणि मग त्याचं हे केलं तर वाटण तयार केलं, त्यामुळे ती पण एक टेस्ट होते भारी. आणि हॉटेलमध्ये चुलीवरचं मिळत नाही असं नाही, मिळतं, पण शेवटी घरचं ते घरचंच असतं. ते आहे भारी. वारं मस्त आहे ना? हो, वारं खूप छान आहे. कोंबड्या घ्यायची आपण पाहायला 2 अंड्याला. तुम्हाला रोज त्या ऑफिसमध्ये घेऊन जायला लागली, आता आणायला लागेल. त्यांना काय सगळ्यांना टाकलं कसं? तसं बाबांनी आधी केलेलं आहे. सोलरच्या खाली ठेवत नाही आम्ही. सोलरचं पात्र येणार ते खाली 4 पाळले होते आम्ही. हो. नंतर त्यातल्या सगळ्या कोंबडी निघाली. मला यायचं माहिती का? नाही ना, ऐक ना. हो तेच आणले होते. येलो, रेड, ग्रीन ते कलर. कलर बुडवून आणायचे. स्नेहल आणि आपण जे आणलं बाबांनी ते सगळे कोंबडे निघाले. बापरे, रात्री सुद्धा बोंबलायचे ते. हो. आणि 4 बोंबलाचे एकामागे एक चुरस लागायची. कोंबडे निघाले आणि मग ते एकमेकांना मारामारी. लो मारामारी लिटरेशन रक्त रक्त बंबा रक्त. आम्ही ती विकून टाकली. मग परत 2 कोंबड्या आणल्या. मग ती अंडी द्यायला लागली. अक्षरशः रक्त बंबाळ झाले. पप्पांनी पण वरती एक पाळलेला कोंबडा होता तो. एवढा असं झालं, तो असलं डेंजर. एवढेच झाले होते. आणि तो खूप वेळ झाल्यामुळे मेला तो. खाऊन खाऊन एवढे झाले. एकाने तर टेरेसवरनं आत्महत्या करायचा पण प्रयत्न केला होता. वरनं उडी मारली ती खाली. स्नेहल तू फर्स्ट टाइम म्हणजे गावाला आली कुठे? नाही, फर्स्ट टाइम नाही आलेली मी. माझ्या आजीच्या गावाला, म्हणजे माझ्या मामांची जी घरं होती ना, ती आधी अशीच होती. फक्त की मागे डोंगर वगैरे नव्हते, इथे डोंगर वगैरे. आणि इथे आल्यामुळे मला असं ते माझ्या मामाच्या ज्या गावाला जेव्हा मी सुट्टींना जायचे ना, तर तेव्हाला आठवलं मला. सेम असंच असायचं. तर त्यामुळे मला छान वाटले. आणि माझी खूप इच्छा होती की मला घरचं चुलीवरचं चिकन खायचं आणि असं जुन्या काळातलं गावाच्या टाईपमध्ये जायचं कुठेतरी, म्हणून मग आम्ही इथे आलोय. म्हणजे स्नेहलचा खूप दिवस म्हणजे ती आता घरात बसून बसून थोडस असं तिला कंटाळा होता, म्हणून थोडस एक फ्रेश एक तिला वाटावं म्हणून आम्ही आलेलो आहे. आणि तिला पण चांगलं वाटत आहे. खूप छान नॅचरल हवा, एकदम अशी गार हवा लागते छान. म्हणजे एवढं ऊन असून पण गार वारं सुटलेलं आहे छान. आणि खूप शांत आहे. हो, म्हणजे जास्त काय गाड्यांचा आवाज बिलकुल, म्हणजे बिलकुल पण नाही गाड्यांचा आवाज. मग मागचा व्ह्यू दाखवतो मी. ही त्यांच्या घराची बॅक साईड आहे. ही बॅक साईड आहे. आणि वरती ते डोंगर दिसतात ना, तिकडे सगळं सागाची झाड आहेत. तिथे पण रोड आहे, म्हणजे पायवाट म्हणतात त्याला. वॉकिंग जाऊ शकतो, गाडी जाऊ शकत नाही सध्या. पण पावसाळ्यामध्ये फुल भारी व्यवस्थित आहे. आहे काय स्नेहल?